तर मंडळी, तारिणी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय की युवराजचा कौशिकीवर भडका. तारिणी केदारला खंबीरपणे साथ देते आणि कौशिकीच्या प्रश्नांना तारिणीचे उत्तर आणि त्या निशीला कसा धडा मिळाला प्रेक्षकांनो, अशा जबरदस्त एपिसोड आजचा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या भागात पुन्हा एकदा तारिणी ही केदारला प्रेमाने समजावताना आपल्याला दिसून येणार आहे. कारण की ज्या पद्धतीने केदारचं घरामध्ये स्वागत झालेलं असतं त्यामुळे केदार खूपच डिस्टर्ब झालेला असतो. आता तो दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा त्याच्यावर अनेक प्रश्न हे घरचे लोक उभे करत असतात. त्यामुळे केदार मात्र खूपच डिस्टर्ब होतो. तो तारिणीला म्हणत असतो की या सगळ्यामध्ये मला अडकायचं नव्हतं तारिणी, आणि हे सगळं काही घडेल असं मला वाटलंही नव्हतं. परंतु माझ्या या घरात येण्याने इतरांना इतका त्रास होत असेल आणि जर त्यांच्यामध्ये वाद भांडण होत असतील तर मी इथे राहणं योग्य नाही आहे. मला नाहीच राहायचं आहे ना. मला ना कोणाचं नाव हवं आहे ना मला कुणाचा पैसा हवा आहे. मी माझा एकटा खुश आहे असं मात्र तो तारिणीला बोलत असतो. तारिणी मात्र त्याला समजावते की असं नाही आहे केदार, या घरामध्ये तुझंही स्थान आहे आणि इतके दिवस तू तुझ्या वडिलांचा शोध घेत होतास. बरं तुझं नाही परंतु दया काकांच्या तब्येतीसाठी तरी तुला इकडे राहणं गरजेचं आहे ना. आणि त्यानंतर मात्र केदार तारिणीला म्हणत असतो की हो, त्यांच्यासाठी मी इथे आलो होतो, परंतु इथे आल्यावर मला आता समजतंय की इथे माझं काहीही महत्त्व नाही आहे आणि जिथे माझं महत्त्व नाही ना तिथे मला मान सन्मान मिळत नाही ना, तिथे मी राहून काय उपयोग आहे. तारिणी तूच सांग. तेव्हा मात्र तारिणी म्हणत असते केदार तुझंसुद्धा बरोबरच आहे, परंतु हे सगळं ना तुला मिळेल आणि ते तुला मिळवावंच लागणार आहे. तुझा हक्क तू मिळवणारच, परंतु त्याचबरोबर आपलं जे काही मिशन हे सुद्धा तुझ्या लक्षात यायला पाहिजे केदार, आणि त्यामुळे आपण हे मिशन जिंकणार आहोत. आणि त्यानंतर ती असंही सांगत असते की युवराजने कितीही खेळी खेळली ना तरीही आपणच हा खेळ खेळायचा आहे आणि तो खेळ हा आपल्याला जिंकायचा सुद्धा आहे. तारिणीची खंबीरपणे केदारला आता साथ तर असतेच, त्यामुळे केदारला सुद्धा तारिणीचं म्हणणं पटतं. आता DNA टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर युवराजला प्रश्नच पडलेला आहे की हे कोणी केलं, परंतु तारिणी आणि केदारने युवराजचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर ती फातिमाला सांगते की DNA रिपोर्ट हे व्यवस्थित यायला पाहिजेत. आणि फातिमा तिथे पोहोचते आणि DNAचे रिपोर्ट हे पॉझिटिव्हच येतात, कारण की ते रिपोर्ट फातिमा बदलूच देत नाही. मित्रांनो, त्या माणसाने रिपोर्ट बदललेले असतात, परंतु फातिमा तिथे पोहोचल्याच्या नंतर त्याला मात्र ती धक्का देते, ते रिपोर्ट खाली पाडते. तेवढ्यातच फातिमा ते रिपोर्ट बदलून पुन्हा व्यवस्थित ठेवते. त्यानंतर DNA रिपोर्ट हे खरे येतात आणि जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये ते रिपोर्ट वाचल्या जातात तेव्हा मात्र युवराजला धक्का बसतो. तो म्हणतो की हा माझा भाऊ आणि कुणीच नाही आहे. आणि परंतु तेव्हा मात्र दया काका आणि कौशिकीसुद्धा युवराजला कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सांगतात. ते म्हणतात की इथे प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आणि अशी नाटकं ना तू इथे करू नको. देवकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर यांच्यावर सुद्धा प्रश्न उभे केले जातात, परंतु दयानंद खांडेकर त्याचे व्यवस्थित उत्तर देतात आणि ते म्हणतात की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी देवकीसोबत लग्न केलं होतं, परंतु त्यानंतर आमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या आम्ही तुम्हाला सांगण्याला बांधील नाही आहोत. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला मिळालीत. केदार दयानंद खांडेकर हा माझा मुलगा. आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स संपते. परंतु प्रेक्षकांनो, त्यानंतर तारिणीने मात्र केदारचा मान सन्मान घरात मिळावा, युवराजने त्याचा शब्द पाळावा यासाठी ती तटस्थ उभी राहते. घरात गेल्यानंतर आपण बघतो की युवराज म्हणत असतो की असं कोणीही उठतं आणि यांचा मुलगा आहे असं म्हणून सांगेल तर काही उपयोग होणार आहे का, आणि मी त्याला कधीच माझा भाऊ मानणारच नाही, कधीच त्याला मी महत्त्व देणार नाही. परंतु त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, दयानंद हा इकडे युवराजवर खूप भडकतो. तुझा जितका अधिकार आहे तितकाच केदारचा सुद्धा आहे आणि तो आता तुझा भाऊ आहे हे सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे तू असं काही बोलू शकत नाही. या घरात राहण्याचा तितकाच अधिकार केदारचा सुद्धा आहे आणि तो आता तुझा भाऊ आहे हे मात्र आता प्रेक्षकांना दयानंद ठामपणे बोलतात. त्याच्याशी बोलताना आणि त्या घरात त्याच्याशी वागताना नीट वागायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं सुद्धा दयानंद खांडेकर युवराजला समजावतात. मित्रांनो, तारिणी आणि युवराज घरात येत असतात, परंतु तारिणी मात्र युवराजला तिथेच थांबायला सांगते. ती म्हणते की युवराज थांब, परंतु आता मात्र कौशिकीला समजतं की तारिणी युवराजकडून तिचं जे काही चॅलेंज ते पूर्ण करून घेणार. यासाठी मात्र आपण बघतोय की तारिणी म्हणते की युवराजने आता त्याचा शब्द पाळायला पाहिजे.
युवराज भाऊजींनी चॅलेंज केलं होतं की ते पायघड्या घालतील आणि तेव्हा मात्र युवराज म्हणतो की नाही, मी याच्यासाठी असं काहीच करणार नाही आहे. बरं, तेवढ्यातच प्रेक्षकांनो तारिणी म्हणते का का नाही करणार? जर रिपोर्ट खोटे आले असते तर मग मात्र तुम्ही कुठेही कमी पडला नसतात केदारचा अपमान करण्यासाठी. तर मग आता का? जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि दयानंद खांडेकरांचा मुलगा हा केदार आहे हे आता सिद्ध झालंय तर तुला पायघड्या घालाव्याच लागतील. परंतु तेवढ्यात चेतना काकू म्हणते आमच्याकडे तर पायघड्याच नाही आहेत. परंतु तारिणीने त्याची सुद्धा व्यवस्था केलेली असते. तारिणीने पायघड्या आणलेल्या असतात. त्यानंतर तारिणी मात्र त्या पायघड्या तिकडे ठेवते आणि इकडे पद्मिनी म्हणते की तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे का? तुम्हाला समजते का ती तारिणी युवराजला काय करायला सांगते? तेव्हा निशीसुद्धा युवराजला म्हणते की नाही युवराज, तू असं काहीही करणार नाही आहेस. कौशिकीसुद्धा तारिणीला समजावून सांगत असते. तारिणी म्हणते नाही कौशिकीताई, हे आता होऊ शकत नाही. केदार या घरचा मुलगा आहे, त्याला तो मान सन्मान मिळायलाच हवा. आत्तापर्यंत ठीक आहे, केदारने त्याच्या वडिलांमुळे खूप काही ऐकून घेतलं, परंतु आता तर सिद्ध झालं आहे ना, दयानंद खांडेकरांनी केदारला आपला मुलगा मानल्याच्या नंतर तेव्हासुद्धा युवराजने त्याचा खूप अपमान केला आहे आणि त्यामुळे आता नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केदार माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करणार नाही. त्यामुळे युवराजने जे काही चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज त्याला पूर्ण करावंच लागेल. तेव्हाच आता केदार घरात येईल. केदार मात्र तारिणीला थांबवत असतो, परंतु तारिणी कुणाचंच काही ऐकत नाही. ती म्हणते नाही केदार, जोपर्यंत हा पायघड्या घालत नाही तोपर्यंत तू आत यायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय प्रेक्षकांनो, कौशिकी मात्र दयानंद काकांना म्हणत असते काका तुम्ही काहीतरी का सांगा ना, तुम्ही हे थांबवायला हवं आहे, हे असं काही व्हायला नको आहे. परंतु त्यानंतर मात्र दया काका म्हणतात नाही कौशिकी, हे बरोबर आहे, तारिणीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर युवराज हरला असेल तर त्याने मात्र आता केदारसाठी पायघड्या घालावंच लागतील. त्यानंतर हे युवराजला आता समजावून सांगतात की युवराज, कुणी माफी मागितली म्हणून कोणी लहान होत नसतं. तो तुझा भाऊ आहे आणि त्यामुळे तुला तुझी चूक मान्य करावीच लागेल. तू हरला आहेस, तू हे मान्य कर. त्यामुळे लक्षात ठेव, तुझा जसा अधिकार आहे तसाच त्याचा सुद्धा अधिकार आहे. तुला मी आत्ताच सांगतोय की तू हे करणार आहेस. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, युवराजला समजतं की आता माघार घेणं अशक्य आहे आणि तो म्हणतो की ठीक आहे, परंतु युवराज खांडेकर म्हणून नाही तर दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणून मी हे करतोय. आणि तेव्हा युवराज खूप जास्त चिडलेला असतो आणि तो तारिणीने जसं काही सांगितलं तशा पद्धतीने तो आता पायघड्या घालत असतो. आणि फायनली प्रेक्षकांनो, केदारची एंट्री ही खांडेकरांच्या कुटुंबात होते. निशीला संताप होतो आणि पद्मिनीला सुद्धा तारिणीचा खूप राग येतो. सगळं काही घरातलं डिस्टर्ब करून टाकणारं वातावरण असतं, परंतु तारिणीला माहीत असतं की याशिवाय युवराजला केदारची किंमत समजणार नाही आणि स्वतःची लायकीसुद्धा, आणि हे करावंच लागेल त्याला. कौशिकी मात्र तारिणीचं धाडस बघत असते. तारिणीच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि केदारवरचं तिचं असलेलं निस्सीम प्रेम हे सुद्धा कौशिकीला दिसतं. युवराज तिकडून रागाने निघून जातो. केदारला मात्र ते काहीच करायचं नव्हतं, परंतु कौशिकीने त्याला आता घरात बोलावलं. त्यानंतर या सगळ्या गोष्टींवर प्रश्न उभे राहिले आणि म्हणूनच केदार हे सगळं करत असतो. परंतु याचा त्रास मात्र त्याला होत असतो. प्रेक्षकांनो, इकडे तारिणी त्याला व्यवस्थित समजावून सांगते आणि आता मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की घरामध्ये आता एकच चर्चा असते की केदार आता आलाय म्हणजे खांडेकरांच्या संपत्तीमध्ये वाटेकरी आला. त्यासाठी आता पुढे काय करायचं यावर चर्चा चालू असते. इकडे तारिणीच्या माहेरी सुद्धा समजलेलं असतं की आता केदार हा खांडेकरांचाच मुलगा आहे हे सिद्ध झाले. आणि त्यानंतर मात्र निशीची आई निशीला फोन करून बोलत असते काहीही कर, परंतु त्या केदार आणि तारिणीला मात्र घराच्या बाहेर काढ. जर तारिणी केदार घरात ठाण मांडून बसले ना तर मग निशी तुझं काही खरं नाही आहे, तुझं अवघड होऊन बसेल. कारण की अगोदरच ती तारिणी युवराजचा राग करते आणि जो काही घडलेला प्रकार आहे तो सुद्धा निशीने सांगितलेला असतो की एवढा अपमान युवराजला सहन करावा लागला आणि तोही त्या तारिणीमुळे. त्यामुळे प्रेक्षकांनो, निशीची आई तिला आता समजावून सांगते आता फक्त तुझं एकच टार्गेट असेल ते म्हणजे केदार आणि तारिणीला घराच्या बाहेर काढणं. एकही संधी तू तारिणीसाठी सोडू नकोस. तिला सतत इन्सल्टिंग करत राहा, अपमान करत राहा, तिला तिची लायकी दाखवत राहा. मित्रांनो, त्यानंतर चेतना काकूसुद्धा आता ईशीसोबत बोलत असतात. त्या म्हणतात की आता काय उपयोग झाला, इतकं सगळं आपण केलं, इतक्या दिवस आपण या प्रॉपर्टीचा भाग होतो, युवराज तर होताच, परंतु आता केदारसुद्धा इकडे आलाय. मला तर असं वाटतं की आता आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. परंतु ईशी मात्र तिच्या आईला सांगत असते की तू ना काळजीच करू नको,
हे सगळं युवराज ऐकत असतो जेव्हा चेतना काकू आणि ईशी मात्र रूममध्ये बोलत असतात. सगळीकडे एकच चर्चा, ती म्हणजे आता प्रॉपर्टी, खांडेकरांची प्रॉपर्टी आणि यावर कोणाला काय मिळणार, कोणाला काय येणार, तारिणी आणि केदारसाठी आता कोणते षडयंत्र करण्यात येईल, ही चर्चा खांडेकर कुटुंबात आता रंगलेली असते. प्रेक्षकांनो, इकडे युवराज मात्र शांत बसत नाही. तो कौशिकीला जाऊन भेटतो आणि म्हणतो, तू तर खूपच ग्रेट आहेस आणि तू खूप सहज किती चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा तू स्वीकार केला आणि तू विचार करतेस का, तू हे सिद्ध करून दाखवलंस. परंतु लक्षात घे, तू खांडेकर घरातली व्यक्ती आहेस, हे तू सिद्ध करून दाखवलंस, परंतु एक बहीण म्हणून तू हरली आहेस. असं मात्र युवराज आता कौशिकीला खोचक बोलत असतो. कौशिकीला खूप वाईट वाटतं. कौशिकी खूप गंभीरपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असते, परंतु इकडे इमोशनलसुद्धा तितकीच झालेली असते. तिला युवराजच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटतं की युवराजला या सगळ्याचा त्रास होतोय. युवराजला मात्र मुद्दामून ते सांगत असतो की तो केदार या घरात राहतो याचं मला काहीच वाटलेलं नाही आहे, परंतु त्या तारिणीने मला अपमानित केलं, मला पायघड्या घालायला लावल्या, तरीसुद्धा ताई तू काहीच करू शकली नाहीस, त्यामुळे तू माझी बहीण आहेस म्हणून तू हरली आहेस. असं मात्र युवराज कौशिकीकडे आता बोट करून बोलत असतो. कौशिकीला आता खूप त्रास होतो. त्यानंतर मात्र आता कौशिकी तारिणीला याबद्दल जाब विचारणार आहे, परंतु प्रेक्षकांनो, तारिणी मात्र या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. मित्रांनो, त्यानंतर ईशीसुद्धा आता तारिणीच्या रूममध्ये जाते. तिला म्हणते की तुझं समाधान झालं असेल, तू घरीसुद्धा असताना मला त्रास देत होतीस आणि इथे येऊनसुद्धा तू माझ्या संसारामध्ये अशा प्रकारे आग लावत आहेस आणि युवराजचा इतका अपमानसुद्धा करून तुझं समाधान झालं नाही. तुला असं वाटलं असेल की तू जिंकली आहेस, परंतु मी तुला सांगते की तू हरली आहेस. तुझ्या हरण्याची सवय आता तुला करून घ्यावी लागेल, कारण त्यानंतर मी सांगते ना तुला की तू मला चॅलेंज आता केलेलं आहेस ना, आता मी तुला इथे जगू देणार नाही आहे. तुझा एक दिवस इतकं अवघड करेल ना की तू खांडेकरांची सून झाली आहेस याचा तुला पश्चाताप होईल. तू युवराजचा अपमान केला आणि त्या नाही तर त्या गोष्टी तू घरात बोलली आहेस, त्यामुळे तारिणी लक्षात ठेव, इथून पुढे तुला या घरात असण्याचा त्रासच होणार आहे. त्या केदारसाठी तू युवराजला पायघड्या घालायला लावल्यास, ही सर्वात मोठी तुझी घोडचूक तुला आता नक्कीच जाणवणार आहे. मी तुला ती जाणवून देईल, असं मात्र निशी रागात येऊन तारिणीला बोलत असते. मित्रांनो, आता तारिणी आणि केदारवर घरातली प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी षडयंत्र चालवणार, परंतु त्या षडयंत्रावर आता मात्र तारिणी आणि केदार उत्तरसुद्धा देण्याला ते सक्षम असतात. तारिणी म्हणते, हा खेळ जरी त्यांनी सुरू केला तर खेळ संपवणार तर आपणच, जिंकणार आपण आणि आपलं मिशनसुद्धा पूर्ण करणार. तारिणीची केदारला असलेली खंबीरपणाची साथ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो. आणि हाईप मात्र आवर्जून उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन धमाकेदार एपिसोडच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.